अच्छा आहे. मस्त मस्त. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल पुरण करंजेकरवरती. तर तुम्हाला माहिती आहे आपण केरळमध्ये आहोत आणि केरळमध्ये असल्यावर नेहमी आपले सासरे तुम्हाला काही ना काही रेसिपी दाखवत असतात. मागच्या वर्षी चिकनची काहीतरी एकदम भारी रेसिपी दाखवली होती. तर आज उमानी त्यांना फोर्स केला आहे. लास्ट टाईम आपण द सिंग साब जे आता ब्रेक हाऊस झालं आहे तिथे जाऊन पापलेट पोलीचद्द खाल्ला होता, त्याच्यामधलीच काहीतरी एखादी रेसिपी दाखवणार आहे. तर आता आपण ओरगममध्ये आहोत, जिथे फिश स्टॉल आहेत. तर सुरमई सांगितली होती त्यांनी आणायला, पण इथे तुम्ही तारली बघताय, मोदक, बांगडा आणि हे रोहू कटला काहीतरी गोड्या पाण्याचा फिश आहे. आणि कुप्पा दिसते तुम्हाला आणि चैती थोडी फ्रेश नाही आहे, पण बाकी सर्व मासली इथे फ्रेश दिसते बघा. मल्याळम में क्या बोलते इसको? चेम्मीन. कोळंबीला चेम्मीन बोलतात. बांगडा आईला आईला आयला आयला. हाँ, ये रानी ना. किलमीन किलमीन किलमीन. और ये चंबली, ये चंबली, ये वाला कैरा केरा कैरा केरा. और ये वेलूरी, वेल्लुरी. और वो तारली, तारली, चाळा चाळा, चाला. बत्ती. बत्ती. सर्व काही माशाचे नावं सांगितलीत बघा याने. आणि आता सुरमई नाही आणि कोळंबी एवढी फ्रेश नाही, म्हणून आपण कुप्पा घेतलाय. पण एक प्रॉब्लेम आहे काय, ओमाच्या घरी कुप्पा कोण खात नाही, पण त्यांना आपण ट्राय करायला लावूया. चलो, थँक्यू. चांगली फ्रेश मच्छी देत आलेत दरवर्षी, यावर्षी पण चांगला कुप्पा दिलाय बघा. हां, नमस्कार. पट्टू. चला, आलोय घरी आणि उमा इकडे. Sir, what you brought? आय ब्रॉट टूना. Tuna. नो प्रॉन्स फ्रेश, नो सुरमई अवेलेबल. No prawns, no nothing. टूना इज गुड फॉर स्लाइस. You will make curry and पोलीचद. आणि आनायाने बघा काय पाडलं इथे. काय आहे हे? let Pinterest decide my drawing. म्हणजे यांनी सांगितलं तुला काय ड्रॉ करायचं? Pinterest एक ॲप आहे, त्याच्यात मी असंच सर्च केलं एक रॅन्डम पर्सन, रॅन्डम थिंग, आणि जे पण फर्स्ट पिक्चर आला ते मी ड्रॉ. सेम मम्मा. आणि इथे मुरलीधरन नायर. नमस्कार. हो, नमस्कार. काय तुम्हाला कामाला लावलंय? कोणी कामाला लावलंय? अमुमा. काय करते? काय कडी चक्का? हा, छोटा फणस आहे तो. फणसाची भाजी बनवताय काय? तुम लोग क्या बोलताय? तुमच्यात काय बोलतात? आम्ही फणसच बोलतो, पण हा वेगळ्या प्रकारचा फणस आहे. छोट्या छोट्या असतात ना, खाली खाली असतात ते आहे हे. याची भाजी आणि मीन पोलीचद, मीन करी. संध्याकाळपर्यंत सगळं आपण बनवून ठेवायचं. आणि आपल्याला काम पण आहे, त्रिचूरला जायचं आहे. नहीं अपन सर पे जाएगा ना, ये लेने का ना, क्या है? वो अपना सिल्वर का. अभी सोना महाग हो गया है, तर मुक्तशन आता सिल्वर गिफ्ट देते. सिल्वर. मुक्तशन बोलते आता सोन्याचे टॉपिक नाही काढायचं. 1 लाख किती? 80, 80, 65. बापरे. 1,65,000 आणि सिल्वर गिफ्ट देतात या पण. मुक्तशन दर टायमिंगला आपल्याला गोल्ड गिफ्ट करतात, पण मुक्तशन बोलते आय एम नाऊ पेन्शन मॅन. किचन मध्ये आलोय. उमा, झाली तयारी? हो, मी एकदम तयार झालेली आहे. आणि मासली पण तयार आहे. दिस इज फिश. आपण कुप्पा आणलेला आहे. आता आपण आज बनवणार आहे मीन पोलीचद. ठीक आहे, बनाना लीफ मध्ये. तर हे बनाना लीफच्या प्लेट आहे, याच्यात नाही बनवणार आपण. याला आपण शुद्ध मॅरिनेट करूया. ओके. तर मॅरिनेशनला आपला नॉर्मल मीठ आणि लिंबू. अच्छा, मीठ आणि लिंबू लावूया असं म्हण. मीठ आणि लिंबू लावूया आणि आपल्याला एकदा पहिली मॅरिनेट करून ठेवायचे. इथे आहे पेपर आणि काश्मीरी चिल्ली पावडर, आणि हे घ्यायचं धना पावडर आणि हळद. ओके. असं 4 इंग्रेडियंट्सनी आपण याला मॅरिनेट करायचं आहे. तर मी सुरुवातीला म्हटलं होतं की डॅडी दाखवणार रेसिपी. नको, तू दाखवतेस काय? त्याला ऑलरेडी हे बघ एवढं सगळं कापून त्याने दिलेलं आहे, तर आता तो रेस्ट मध्ये. ओके. जशी तिकडे एक लता आणि दुसरा हत्ती होता ना, एक काम करायचं तर दुसरा रेस्ट करायचा. तसे अमुमा आणि तसे मुत्तशन आणि ओमा काम करतात बघा. तर मस्त लिंबू मारलाय, शिपलाय आणि मीठाने त्याला मॅरिनेट करूया. मीठ, नमक, लिंबन लावून घेऊया. उप्प. काय बोलतात मीठाला? उप्प. आणि लिंबूला नारंग्या. मॅरिनेट झाल्यानंतर आपल्याला फिश आहे ते शॅलो फ्राय करून घ्यायचं.
तर मी कोकोनट ऑइलमध्ये कढीपत्ता टाकलेला आहे आणि आपल्याला मॅरिनेशन करून टाकायचं आहे फिश. म्हणजे टिपिकल पद्धतीमध्ये ना कोकोनट टिपिकल ऑइल मध्ये. पद्धतीमध्ये आपण पूर्ण कोकोनट ऑइल मध्ये बनवूया. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सनफ्लॉवर ऑइल मध्ये पण बनवू शकता, हा. पण आपण एकदम ऑथेंटिक रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. येस, हे बघा, मीन पोली चद मीन पोलिचद. ट्राय केला असेल तर नक्की कमेंट करा, आणि नसेल ट्राय केला तर आपल्या नवी मुंबईमध्ये राहताय तर खारघर द ब्रिक हाऊसला जाऊन पण तुम्ही ट्राय असे करू शकता. मासे खाऊ शकता. जोपर्यंत फिश फ्राय होते तोपर्यंत आपल्याला केळीचं पान ना, केले का हा, केळीचं पान आणायला चाललोय आपण सासऱ्यांसोबत. हे बघा, भरपूर सारी केळीची पानं आहेत. बहुत है. बेलापूरमध्ये एकदा रेसिपी दाखवली होती, बापरे, तर केळीचं पान शोधायलाच आम्हाला 2 तास गेले होते. याच्यामध्ये पण प्रकार असतात काय? हा कोणत्या केळीचं पान आहे, काय सांगणार? ये जो पान है ना, हा ये अपना छोटा केला का, हा, इलायची. इलायची केला. तो इलायची केले का फ्लेवर आहे का? हाँ इलायची केला. हाँ, हेच बेस्ट असते. हाँ, इसमें थोड़ा टेस्ट अच्छा आता है. हाँ, और कौन सा रहता है? और दूसरा एक बनाना का, हाँ, वो अलग रहता है. हाँ, उसका टेस्ट भी अलग रहता है. ये सबसे अच्छा पत्ता जो है ना, इलायची. ये इलायची केला का. हाँ, तर सर्व काही आपल्याला आपल्या घराच्या आजूबाजूलाच मिळते. हे बघा, फार्म हाऊस तुम्ही प्लॅन करताय तर नक्की असं प्लांटेशन करा. ये कौन सा झाड है? हाँ, ये नारियल का पेड़ है, ये लाल नारियल रहता है. हाँ, इसमें जो रहेगा ना, ये लाल नारियल, झाड़ को हाइट नहीं रहता ना. हाइट भी कम है. अगले साल में ये नारियल होना चालू हो जाएगा. ये भी वो भी. केळीची पानं घेतली. आता जेव्हा आपण रेसिपी बनवणार त्यासाठी सूत लागतो ना, त्या केळीची पानं बांधायला, ते पण आपण केळीच्या झाडातूनच काढलंय बघा. सुक्या पानातनं निघते ना ते. हां, आता आपलं जे फिश आहे ते फ्राय पण झालेलं आहे आणि प्रणितने आता केल्याचे पत्तं पण आणलेलं आहे. तर आपल्याला यो फिश काढायचा आणि तोच तवामध्ये आपल्याला त्याची मसाला बनवून घ्यायचा आहे. म्हणजे मसाल्यासोबत खातात ना ही? मसाला सोबत खातात. असं शॅलो फ्राय करून घेतलेलं आहे. आता काय फरक वाटते सुरमईने ह्याच्यात? हो, ऑलमोस्ट सेमच वाटते. सेमच वाटते, पण ही अजून सुरमईपेक्षा भारी लागणारी मच्छी आहे. नक्कीच आपण तुझ्या मम्मी पप्पाला पण देऊन बघूया, आवडेल त्यांना. तर तोच पॅन मध्ये आपल्याला थोडासा ऑइल परत टाकायचा. कोकोनट ऑइल घेतलेला आहे, अद्रक लसूण चेचलेला आहे, कांदा आणि टोमॅटो हे सर्व जे आहे ते एकत्र आपण याच्यात टाकूया. तर केरळ मधली एकदम टिपिकल पोली चद्दर रेसिपी दाखवते, तर नक्कीच लाईक करा उमासाठी. येस, आणि तिच्या बाबांसाठी पण. खूप छान केळ्याची पाण्याबद्दल माहिती दिली. क्या बना रहे? उमा, कौन सा मच्छी? मीन पोलिचद बना रहा है. मीन पोलिचद तुमको मालूम है? उसको नहीं. हाँ, केले के पत्ते में तुमको आज स्पेशल रेसिपी खिलाएगा. खाओगे ना? मच्छी कौन सा है? मच्छी अच्छा है, टूना फ्रेश है. है. टूना खाया तुम? क्या मच्छी का नाम अलग है? हाँ. कैसा लग रहा है उमा? सब खाना विना बनाती है. अच्छा है ना? हाँ, चांगले संस्कार दिले, चांगलं लहानपणापासून शिकवलंय तिला. लहानपणापासून काम नहीं किया मैंने, शादी के बाद काम किया. पहले पढ़ाई. पहले पढ़ाई करते हम लोग में. नंतर शिकायचं. मैं नहीं सब में. हा, म्हणजे ती बोलायचं आहे की मुली आधी शिका, अभ्यास करा, स्वतः पायावर उभे राहा, हा. हे सगळं सोबत होत राहील. हा, अभ्यास नाही जमलं तर मग काम करा. हे बघा मंडळी, आपलं जे मसाला आहे ते एकदम रेडी झालेला आहे. हे बघा, कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि आपले सर्व मसाला टाकून आपण एक पेस्ट रेडी केलेला आहे. ओके, तर आता यो पॅनला आपण बाजूला ठेवूया आणि पत्त्याला फोल्ड करण्यासाठी आपण थोडासा परतून घेऊया, जेणेकरून ते फाटणार नाही. प्रॉपरली सिल्वर फॉईल सारखं होणार, फोल्ड होणार. ओके, आउट किचन मध्ये आपण करू शकतो, पण त्याला टाइम खूप जास्त लागेल आणि लांब लांबची ऑर्डर असली तर कसं जाणार ते? आणि केल्याची जाड लावायला लागेल आधी पहिला. तर कशी वाटते मंडळी पद्धत नक्की कमेंट करा. येस, आणि आवडत असेल तर तुम्ही पण ट्राय करा. ट्राय. इलायचीचा केळाचं पान घेऊन या. आता फ्राईंग प्रोसेस जे आहे ते सर्व आपण दाखवलेलं आहे. आता केल्याचे पत्ते मध्ये आपल्याला कसं व्रॅप करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते. आपल्याला एक बेस बनवूया, मसाल्याच्या बेस. सँडविच कसं तू रेडी करते तसं खाली एक बेस बनवूया, आणि करून ते पूर्ण मॅरिनेट होऊन जाईल ना. आपले जे फिश आहे ते फिशला ठेवूया आणि मग मसाला फुल याच्यावरती
स्प्रेड करायचं आहे मायोनीज सारखं. अम्मा तुझून टाकणार. या मीन पोलिचद. हा काय विचारलं काय बनवतेस? हा अम्माई काय बनवते? तर अगस्त्या पण आलेला आहे बघा. हाय अगस्त्या, आता ये खाणार मीन पोळी चद्द? हाँ हा. अभी उसको कैमरा दो और बांधने को. आता केलेच्या पानात आपण बांधून झालेलं आहे पोळीचद. आता आपल्याला सेम पॅनच आपल्याला एंड पर्यंत वापरायचा आहे. मसाला वगैरे काही इथून तिकडून टाकायचं नाहीये. थोडासा मी ऑइल ब्रशिंग साठी टाकलेला आहे आणि इथे आपल्याला टाकायचा आपला पोळीचद. ओके, स्लो मध्ये ठेवायचं आहे आणि असं एक झाकण लावून बंद करायचं आहे. हा. तर आपण पोपटी करतो आपल्या इकडे. त्याच्यामध्ये कसला बामोटीचा पाला वापरतो. त्याचा सुगंध येत असतो चिकनला किंवा मटन जे काय आपण खातो. हा, इकडे तुम्हाला मीन पोलीचद्द म्हणजे मीन म्हणजे मासली आणि पोलीचद्द म्हणजे द प्रोसेस. म्हणजे जे केल्याच्या पानाचं आपण हे करतो त्यालाच पोळीचद. केळीच्या पानाला काय बोलतात? वाळेला. हा, वाळेला असं काहीतरी म्हणतात. ओके, ते आपण त्या बनाण्याचा लीपचा सुगंध येते म्हणून करतो. हे बघा. आता याला ना प्रणित 5 मिनिट्स नंतर फ्लिप पण करूया. आता स्टीम वरती होणार ना? स्टीम वरती होणार. स्टीम वरती आता तयार करून घेऊया. एकदम स्लो गॅस ठेवली बघा. आणि जेवढा स्टीम होईल तेवढा वेल अँड गुड, तेवढी मासली सॉफ्ट होईल. येस. आणि बाकीच्या माशींचं काय करते? करी ना, करी बनवते. चलो करीला आपण कॉन्टॅक्ट करूया मोमाला. रेडी झालेली आहे मीन पोली चद्द आणि छान डिझाईन पण केलेली आहे बघा. कसं वाटतंय छोटी छोटी पोरांनो सांगा? मस्त प्रेझेंटेशन मम्माने केलेलं आहे. हा, मोमाकडनं कांदा कापून घेतलेला आहे आणि प्रेझेंटेशन केलेलं आहे. तर बघूया आता मीन पोली चद्द. आणखी एक माणूस आलाय बघायला बघा. सोच रहे इतना शेफ कैसे बन गया हो? काय ओ मस्त दिसते ना. चलो सब लोग दो है हाँ इसमें. चिकन नहीं है, तेरे को चिकन मटन आहे. मैं स्पून और फॉर्क लेके आते हैं. रुको बघा मंडळी किती यमी यमी वाटतं. याच्यात 2 पीस आहे, 2 फिश आहे. आता मुतशन आणि सर्वजण टेस्ट करणार. मीन पोळीचद गरमा गरम गरम है. मसाला लो, मसाला. प्रणीत मसाला कैसे लेने का बता. ये ऐसा मसाला लेने का. बनाना लीप सुगंध. हा, आणि चव पण एकदम मस्त मस्त झालंय. मम्मा व्हेरी गुड. गुड. ईट, कम ऑन कम ऑन. अगस्त्या चलो सब लोग देख लो कैसा टेस्ट है मीन पोळीचद. बहुत अच्छा है. अच्छा है. बहुत टेस्टी. फिश पण एकदम परफेक्टली कुक झालाय आणि या मसाल्यांसोबत खायची मजा मस्त. ये बघा रेस्टोरेंट स्टाईल है ना. घरच्या घरी रेस्टॉरंट सारखी डिश बनवायची असेल तर नक्की रेसिपी शेवटपर्यंत बघा. येस. आणि तुम्ही पण ट्राय करताय तर उमासाठी नक्की लाईक करा. सिंपल रेसिपी आहे, एकदम मस्त बनवायचं. कैसा लगा रेडी? कोणचा फिश आहे? फिश कोणचा भी फिश हो. आहे, कोणचा भी फिश हो. अशा पद्धतीमध्ये तुम्ही कोस्टल रेसिपी टूना माशाची बनवू शकता. सर्वात जास्त डॅडीला आवडले. हो डैडी शॉक हो गया हाउ दिस गर्ल कैन मेक दिस. इसको इधर ही रखो अभी घर पे. सवाल नहीं आता इसको रखेगा नहीं. रखना पड़ेगा. आणि कसं वाटलं? मस्त आहे. आम्हा सर्वांना आवडली. उमेश पण आलाय बघा टेस्ट करायला. मीन ये पोली देखिए मसाला, मसाले के साथ का है ना. अच्छा है, मस्त है ना. सच में अच्छा है. कोई भी फिश का बना सकते हैं हम लोग. हाँ. जे कोण फिश आहे ना सगळ्यांचे बनवू शकतो. हे बघा. तर आज प्रयत्न होता केरला स्टाईल प्रिपरेशन दाखवण्याचा मीन पोळीचद. तर कसं वाटलं केल्याच्या पत्त्यामध्ये एकदम ऑथेंटिक स्टाईलमध्ये नक्की कमेंट करा. आणि मंडळींना कसं वाटलं छोट्या मंडळींना? खूप टेस्टी वाटलं आणि तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय. बाय.